तालुक्यातील पोलीस यंत्रणा ही मनमानी पद्धतीने आपली कार्यपद्धती राबवत असल्याची अनेक ज्वलंत उदाहरणे समोर येत आहेत. जनतेची मित्र असलेले पोलीस यंत्रणा जेव्हा कायदा म्हणून दैनिक भूमाफिया याचप्रमाणे एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षांची मंडलिक बनते, तेव्हा सामान्य जनतेला त्या यंत्रणेकडून न्याय मिळण्याचा मार्ग बंद होतो. त्यामुळे जनतेवर अन्याय करणाऱ्याला बळ मिळते, असे चित्र वसई तालुक्यात आज पाहायला मिळते. याबाबतची ताजी उदाहरणे म्हणजे माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये चावी बनवणारा मोहम्मद अन्सारी, त्याला पोलिसांनी केलेली मारहाण, स्वतःचे मत हे योग्य उमेदवारास द्यावे असे आवाहन करणारे ॲडव्होकेट आदेश बनसोडे यांनी केलेली कृती हा त्यांचा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असताना त्यांच्या विरोधात माणिकपूर पोलीस स्टेशन येथे बेकायदेशीरपणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. नालासोपारा आठवडे पोलीस स्टेशन आणि वाली पोलीस स्टेशन इथे उद्देशकांवरती 5-5 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यावेळेला ते त्यांच्या हक्कासाठी गुन्हे दाखल करायला गेले तर पोलीस CRPC 154 पण फॉलो करत नाहीत आणि अॅट्रॉसिटी सारखा कायदा सुद्धा ते लोक फाट्यावर मारतात. ते म्हणतात आमचं कोणी काय करू शकत, त्या वरिष्ठ आमच्या जोडलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात आज आपण जिथे आंदोलन करतो आहोत त्याच DCP मॅडमच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलेलो आहोत की ह्यांना पहिला आरोपी करा, कारण हे वरिष्ठ अधिकारी अशा ह्या खालच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात, म्हणूनच यांची ताकद वाढते आणि सामान्य माणसांवरती अत्याचार होतो. 16 तारखेला अन्सारी म्हणून हा आहे, यांनी त्याच्या हक्काचे 20 रुपये मागितले म्हणून त्याला मारहाण झाली. मारहाण झाल्यानंतर तो संध्याकाळी रिपोर्ट घेऊन तिकडे गेला की साहेब मला मारहाण झालेली आहे, माझी दखल घ्या. तर त्याच वेळेला तो अधिकारी सांगतो मैं शेर हूं शेर, ये मेरा नाम देख ले कुछ नहीं करेगा मेरा, जा किधर जाना है. गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, पालघर.